हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कॉन्सेप्ट. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत इंट्राडेसाठी. की इंट्राडे आपण कशा ट्रेड्स जे आहेत ते आयडेंटिफाय करू शकतो एका डेटा पॉईंट सोबत. सो आपण एक आता डेटा पॉईंट बघणार आहोत विच इज बेस्ड ऑन दी फ्युचर्स बिल्टअप. की फ्युचर्स बिल्टअप सोबत आपण कसं जे आहेत ते ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो आणि त्या बेसिसवरती आपण ट्रेड्स बनवू शकतो, राईट. सो जनरली जर तुम्ही इंट्राडे साठी बघत असाल ना तर बऱ्याच व्हिडिओ आपण पास्टमध्ये बनवले आहेत. सो तुम्ही एकदा जाऊन बघा आणि डेफिनेटली खूप जास्त मजा येईल कारण आपण खूप डिटेलमध्ये त्या गोष्टी कव्हर केल्या आहेत. सोबत आपण पोझिशनल ट्रेडिंग, एक्सपायरी ट्रेडिंग, त्यानंतर ऑप्शन्स रायटिंग, त्यानंतर इव्हेंट बेस्ड ट्रेडिंग, व्होलॅटिलिटी ट्रेडिंग, या ओव्हरऑल ज्या कन्सेप्ट आहेत ना त्या आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत. सो तुम्ही जर मराठीच्या प्लेलिस्टमध्ये बघितलं तर तुम्हाला डेफिनेटली त्या सगळ्या व्हिडिओज मिळून जातील. ओके, सो आजचा जो टॉपिक आहे तो आपला टॉपिक आहे इंट्राडे. सो लेट्स स्टार्ट विथ द इंट्राडे. आणि पहिला आपण कन्सेप्ट बघणार आहोत की कन्सेप्ट काय आहे त्या पार्टची आणि त्यानंतर आपण डायरेक्टली टूल्स वरती येऊया. ओके, सो 2च मिनिटं द्या, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. सो जेव्हा पण आपण फ्युचर्स बिल्टअप बद्दल डिस्कस करतो तेव्हा कधीही आपण दोन गोष्टी बघतो. फ्युचर्स बिल्टअप मध्ये दोन पॅरामीटर्स लागतात. दोन पॅरामीटर आपण कंबाईन करतो. कोणते दोन पॅरामीटर? एक असतं प्राइसचा कंपोनेंट आणि एक असतो ओवायचा कंपोनेंट. ओके, नॉट अ पॅरामीटर, इट्स अ कंपोनेंट, सॉरी. सो लेट्स सी, जर मी ऑप्शन्स बद्दल सांगायचं म्हटलं आणि फ्युचर्स बद्दल सांगायचं म्हटलं तर ऑप्शन्स आपण फक्त प्राइस आणि ओपन इंटरेस्टच्या बेसिसवरती नाही कॅल्क्युलेट करू शकत, कारण ऑप्शन्स मध्ये दोन टाईप असतात, कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन. सो फक्त प्राइस चेंज आणि ओवाय चेंज जर मी बघायचं म्हटलं तर विच इज नॉट अ परफेक्ट थिंग की ज्यामध्ये मी एक परफेक्ट मोमेंटम कॅप्चर करू शकतो, राईट. पण फ्युचर्समध्ये पॉसिबल आहे कारण फ्युचर्समध्ये फक्त बाय आणि सेल असतं. सो दोन कंपोनेंट कोणते ते आपण आता डिस्कस करूया. सो आपण आता सध्या बघतोय फ्युचर्स बिल्टअप. ओके, सो आय विल गो विथ दी फ्युचर्स बिल्टअप. ओके, फ्युचर्स बिल्टअप आपण बघतोय. सो थोडं हे क्रॉस आलंय पण विच इज फाईन, आपल्याला लॉजिकशी स्पेसिफिकली हे आहे. सो आपण दोन कंपोनेंट बघतो. कोणते दोन कंपोनेंट? पहिली बघतो प्राइसचा. सो इथे आपण प्राइस घेतोय. सेकंड जो कंपोनेंट बघतो तो आपण बघतो ओवायचा कंपोनेंट. सो आपण इथे ओपन इंटरेस्ट घेतो. ओके, नाव जर मी प्राइस आणि ओपन इंटरेस्ट ह्या दोन्ही गोष्टी बघतोय तर त्याचा आउटपुट काय माझ्यासाठी? तर तो आहे माझा नरेशन. ओके, सो प्राइस आणि ओपन इंटरेस्ट या दोघांच्या जर मी कंबाईन केलं तर माझा जो आउटपुट येणार आहे तो माझा नरेशन येणार आहे. ओके, सो पहिली गोष्ट काय होऊ शकते? पहिली गोष्ट ही होऊ शकते की प्राइस वरती चाललंय आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललंय. ओके, प्राइस वरती चाललंय, ओपन इंटरेस्ट वरती चाललंय, त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग बिल्टअप. ओके, की जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग बिल्टअप. लॉजिक इज सिंपल. लेट्स सी, एखादा 100ला स्टॉक आहे. ओके, एक एक्झाम्पल साठी 100ला एखादा स्टॉक आहे आणि मी अँटिसिपेट करतो की त्या स्टॉकची जी प्राइस आहे ती वाढणार आहे. सो मी काय करणार? मी तिकडे एक बायचा ट्रेड बनवणार. सो मी इथे बाय करतोय, राईट. जर मी एखादी गोष्ट बाय करतोय त्यामुळे काय करतोय? मी त्याची प्राइस जी आहे ती वरती पुश करते, त्यामुळे प्राइस माझी वरती चालले. नाव मला वाटते की ती नवीन गोष्ट आहे ती वरती जाणार आहे, जो स्टॉक आहे तो वरती जाणार आहे. सो व्हॉट आय विल डू, मी नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करते. जेव्हा नवीन कॉन्ट्रॅक्ट मी इनिशिएट करतो त्यावेळेस काय होणार? माझा ओपन इंटरेस्ट वरती जाणार. बायर आणि सेलर मध्ये नवीन कॉन्ट्रॅक्ट होणार ना, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट वरती चाललाय. सो जेव्हा आपण प्राइस वरती जाते आणि जेव्हा आपण ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग बिल्टअप. दॅट मीन्स की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. ओके, नाव जर मी सेकंड कन्सेप्ट बद्दल बघायला गेलो तर सेकंड कन्सेप्ट काय येणार? की प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट पण खाली चाललंय. ओके, प्राइस खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट खाली जाते, त्याला ऍज अ कन्सिडर करतो आपण व्हॉट? अ लॉंग अनवाइंडिंग. ओके, लॉन्ग अनवाइंडिंग काय आहे? लॉन्ग अनवाइंडिंग एक सिंपल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. ओके, एक एक्झाम्पल जे आपण इथे बघितलं. लेट्स सी,
जो 100ला गेलेला, आपण 100ला अँटिसिपेट करतो की स्टॉकची जी प्राइस आहे ती 100 वरून वाढणार आहे. सो सपोज ती गेली 150 वरती, मी 100 वरती बाय केलेलं. सो डेफिनेटली जो 150 वरती मी जो स्टॉक गेलाय तिकडे मला प्रॉफिट झालाय, 50 रुपयाचा प्रॉफिट आहे माझ्यासाठी. सो मी काय करणार, प्रॉफिट बुक करणार, ऑफकोर्स प्रॉफिट बुक करणार. सो जर मी प्रॉफिट बुक करतोय त्यामुळे काय होणार, मी बाईंगचा प्रेशर कमी करतोय, त्यामुळे काय होणार, प्राइस जी आहे ती खाली पडते, थोडीशी खाली पडते, पूर्ण नाही खाली पडणार, पण बाईंगचा प्रेशर कुठेतरी कमी होतो, त्यामुळे प्राइस खाली येणार. आणि मी बाईंगचा जो कॉन्ट्रॅक्ट जो प्रिव्हियसली केलेला तो मी स्क्वेअर ऑफ करतोय, त्यामुळे काय होणार, माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो पण खाली येणार. सो जेव्हा आपण प्राइस खाली येते आणि जेव्हा आपण ओपन इंटरेस्ट खाली येतो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग अनवाइंडिंग. ओके, पहिली कन्सेप्ट काय आपण बघितली की प्राइस वरती चाललाय, ओपन इंटरेस्ट वरती चाललाय, त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग बिल्टअप. मीन्स की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. आणि प्राइस जेव्हा खाली जाते आणि ओपन इंटरेस्ट जेव्हा खाली जातो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ लॉंग अनवाइंडिंग. लॉंग अनवाइंडिंग मीन्स व्हॉट, अ सिंपल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. ओके, त्याच्यानंतर थर्ड कन्सेप्ट काय आहे की प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती चाललाय. प्राइस खाली चालले आणि ओपन इंटरेस्ट वरती चाललाय, त्याला आपण काय म्हणतो? एनी गेस? त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये सांगा जोपर्यंत मी लिहितोय, किंवा मनातल्या मनात बोलत तरी चालेल, विच इज फाईन, तुमची रिव्हिजन होईल. BUILT. ओके ओके, की जेव्हा जेव्हा प्राइस खाली जाते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वरती जातो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ शॉर्ट बिल्टअप. ओके, शॉर्ट बिल्टअप मीन्स व्हॉट, की सिंपल लाईक की कुठे फ्रेश सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. ओके, सो जर फ्रेश सेलर आपल्या पोझिशन्स ऍड करतात दॅट मीन्स व्हॉट. अगेन एक सिंपल उदाहरण घेऊया की 100 वर एखादा स्टॉक चालू आहे, मी अँटिसिपेट करतो आहे की स्टॉकची जी प्राइस आहे ती खाली पडू शकते. ओके, मला वाटतं ऍज अ सेलर की कुठेतरी काय न्यूज येईल आणि किंवा एखादा टेक्निकल चार्ट बेसिसवरती मी समजतं की कुठेतरी प्राइस जी आहे ती खाली पडू शकते. सो मी काय करणार, इकडे सेल करणार. राईट, सो जर मी सेल करतोय दॅट मीन्स व्हॉट, मी प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला क्रिएट करतोय. सो माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडतोय, सॉरी प्राइस जी आहे ती खाली पडते. राईट, आणि मी नवीन सेलचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय, फ्रेश सेलिंगचा कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय, त्यामुळे काय होतंय, माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो वाढतोय, नवीन कॉन्ट्रॅक्ट इनिशिएट करतोय ना. सो जर नवीन बायर सेलर एकत्र येतात तेव्हा एक ओपन इंटरेस्ट वाढतो जो त्याच्यामुळे वाढते. राईट, सो जेव्हा जेव्हा प्राइस खाली येते आणि जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वाढतो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ शॉर्ट बिल्टअप. ओके, सो थोडं जर मी इथे साईडला करूया ह्याला. लास्ट जी कन्सेप्ट आहे, लास्ट कन्सेप्ट काय आहे, लास्ट कन्सेप्ट आपण म्हणू शकतो की प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडते. ओके, प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली पडते. सो त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ व्हॉट, अ शॉर्ट कव्हरिंग. व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग? शॉर्ट कव्हरिंग मीन्स की अगेन इथे समजूया आपण 100ला आपण सेल केलेलं, सपोज स्टॉक गेला 50ला, सेल केलंय म्हणजे खालीच पडला पाहिजे होता आणि स्टॉक खाली पडलाय 50 रुपयाने. सो मला 50 रुपयाचा प्रॉफिट आहे. राईट, 100ला सेल केलं, 50ला स्टॉक आला, मला 50 रुपयाचा प्रॉफिट आहे. सो मी काय करणार, मी तो प्रॉफिट कव्हर करणार. सो काय होणार, बिकॉज ऑफ प्रॉफिट कव्हरिंग शॉर्टचा प्रेशर मी काढतोय, सेलचा जो प्रेशर आहे तो कंटिन्युअसली मार्केटमध्ये येतोय तो मी काढतोय, त्यामुळे काय होणार, माझी प्राइस जी आहे ती वरच्या साईडला मुवमेंट देते. राईट, आणि जर प्राइस वरच्या साईडला मोमेंटम देते तर यू कॅन सी प्राइस वरती चालले आणि ओपन इंटरेस्ट जो मी सेलसाठी क्रिएट केला, सेलच्या कॉन्ट्रॅक्टसाठी क्रिएट केलेला तो मी स्क्वेअर ऑफ करतोय, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येतोय. बायर सेलरचा जो कॉन्ट्रॅक्ट होता तो मी स्क्वेअर ऑफ करतोय. राईट, त्यामुळे माझा ओपन इंटरेस्ट खाली येतोय. सो त्याला आपण कन्सिडर व्हॉट करतो, त्याला आपण कन्सिडर करतो शॉर्ट कव्हरिंग. ओके, सो ही जी कन्सेप्ट आहे ना आपण बऱ्याच व्हिडिओजमध्ये कव्हर करतो. इनफॅक्ट मी ना ह्याच्यासोबत एक ॲडव्हान्स कन्सेप्ट पण टाकतोय जो ऍक्च्युअली इंट्राडेसाठी युजफुल नाहीये, पण जर मी ही कन्सेप्ट आणलीच आहे तर डेफिनेटली मी ती सांगतो तुम्हाला ह्याच्या पुढचा कन्सेप्ट आहे. पण हा जो कन्सेप्ट आहे ना हा युजली असा नाही की मार्केटमध्ये 2-3 वर्षापासून आहे, हा खूप वर्षापासून आहे इनफॅक्ट, आणि खूप कन्सिस्टंटली रिटर्न बनवून देतोय. राईट, सो एक पॉझिटिव्ह आउटपुट आहे आणि करंटली लोक खूप वापरतात पण हे, कारण आउटपुट जो आहे तो कंटिन्युअसली पॉझिटिव्ह आहे.
सो दॅट इज द थिंग की हे ओव्हरऑल इन डिटेल सांगायचं रिझन. ओके, एक शॉर्ट रिकॅप आपण घेऊया. पहिली गोष्ट जी आपण बघितली ती कोणती बघितली की प्राइस वरती चाललंय, ओपन इंटरेस्ट वरती चाललंय, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग बिल्टअप. लॉंग बिल्टअप मीन्स व्हॉट की कुठे फ्रेश बायर्स जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात हे आपल्याला समजतं. सेकंड जी आपण कन्सेप्ट बघितली ती बघितली प्राइस खाली चाललंय आणि ओपन इंटरेस्ट खाली चाललंय, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. सो व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग? लॉंग अनवाइंडिंग मीन्स अ प्रॉफिट बुकिंग, की कुठे बायर्स आणि कॉन्ट्रॅक्ट जो बनवलाय तो प्रॉफिट बुक करतात किंवा बायर्स प्रॉफिट बुक करतात, पोझिशन स्क्वेअर ऑफ करतात, त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ लॉंग अनवाइंडिंग. ओके, सिम्पल लाईक अ प्रॉफिट बुकिंग. थर्ड जी कन्सेप्ट आपण बघितली ती बघितली की प्राइस खाली चाललंय आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो वरती चाललाय, सो त्याला आपण कन्सिडर करतो ॲज अ शॉर्ट बिल्टअप. दॅट मीन्स व्हॉट की कुठे फ्रेश सेलर जे आहेत ते आपल्या पोझिशन्स ऍड करतात. ओके, अँड द लास्ट वन इज व्हॉट अ शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट कव्हरिंग इज अ सिम्पल लाईक की ज्यांनी शॉर्ट केलेलं ते कव्हर कुठे करतात. सो प्राइस वरती जाते आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो खाली येतो. ओके, नाव ह्याचा एक कन्सेप्ट आहे ज्याला आपण सायकल्स म्हणतो. ओके, सो त्यासाठी लेट्स सी हे थोडं मी वरती घेऊन जातो. ओके, सो त्याला आपण म्हणतो सायकल्स. ओके, सो जनरली हे बघून घ्या, कारण सांगायचं म्हटलं तर ही एक कन्सेप्ट तुम्हाला पोझिशनली खूप युजफुल होईल, पण जर एक कन्सेप्ट आपण लॉंग अनवाइंडिंगचा काढला असेल आय लाईक टू कव्हर दोज थिंग्स ॲज वेल. ओके, सो लेट्स सी मार्केट वरती कसा जातो. मार्केट काही असा वरती जातो, राईट? कधी बघितलंय मार्केट डायरेक्ट असा वरती गेलाय? खूप रेअर केसमध्ये होऊ शकतं असं, पण युजली जो एखादी न्यूज असेल किंवा इव्हेंट असेल आणि चांगली न्यूज असेल तर एखादा मोमेंटम डायरेक्टली वरती जाऊ शकतो. पण एक लॉंगर बेसिसवरती जर मी बघितलं तर मार्केट काही असा वरती जाणार, एक लॉंग होणार, परत थोडाफार करेक्ट होणार, परत लॉंग होणार, थोडाफार करेक्ट होणार, राईट? सो लेट्स सी, जर मार्केट वरती जाताना लॉंगमुळे वरती जातील म्हणजे व्हॉट की बिकॉज ऑफ फ्रेश बाइंग पोझिशन्समुळे वरती जात असेल, लॉंग बिल्टअपमुळे वरती जात असेल, सो दॅट कम्स अंडर दी पॉझिटिव्ह बिल्टअप आहे तो. सेकंड लेट्स सी, जर हा खाली येतोय, यू कॅन सी डिप जेव्हा बनवतोय, डिप बघा हा दोन गोष्टीमुळे बनवतो. मार्केट खाली दोन गोष्टीमुळे येतो. कोणत्या दोन गोष्टीमुळे खाली येतो मार्केट? एक बिकॉज ऑफ द लॉंग अनवाइंडिंग आणि एक बिकॉज ऑफ द शॉर्ट बिल्टअप, राईट? राईट, नाव जर मार्केट बिकॉज ऑफ लॉंग अनवाइंडिंग जर खाली येत असेल, ओके, बिकॉज ऑफ लॉंग अनवाइंडिंग जर मार्केट खाली येत असेल, ओके, एकच मिनिट द्या. ओके, सो that comes under the bullish confirmation. So the market long unwinding मुळे वरती असेल तर that comes under the bullish confirmation. So मी इथे लिहितो की इज इक्वल टू, ह्याला ऍक्च्युली ना जास्त प्रेस केलं ना तर ते येतं, आपल्याला वरच्यावर करावं लागतं, राईट? सो एल आणि एल यू ह्याला आपण म्हणतो एक बुलिश कन्फर्मेशन, बुलिश सायकल म्हणूया आपण याला. ओके, की जर लॉंग अनवाइंडिंगचं सायकल असेल सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन, किंवा त्याला एक मी बुलिश ट्रेड म्हणू शकतो. ओके, आता सेकंड कन्सेप्ट काय, मार्केट खाली कसा पडतो? डायरेक्ट असा तर खाली नाही पडणार ना, पडलेला आता मध्ये एक दिवस इलेक्शनच्या दिवशी 4 जूनच्या आसपास, राईट? सो एक दिवसाच्या कॅन्डलवर नाही पडत आहे, पण जर मी पोझिशनली बघायला गेलो तर डायरेक्ट असा खाली नाही पडणार. मार्केट पडला तर असा काही खाली पडेल, शॉर्ट होणार, परत कव्हर होणार, शॉर्ट होणार, परत कव्हर होणार, काही असा खाली पडेल, राईट? सो लेट्स सी, जर खाली पडताना शॉर्टमुळे खाली पडतो इथे. ओके, लेट्स फॉर एन एक्झाम्पल. पण वरती येताना यू कॅन सी इथे जो मार्केट वरती येतोय शॉर्ट होऊन, तर मार्केट दोन केसमध्ये कोणत्या तरी वरती येतो ना. कोणत्या दोन केसमध्ये वरती येतो मार्केट? कोणत्या दोन केसमध्ये? लॉंग बिल्टअपमुळे आणि शॉर्ट कव्हरिंगमुळे. सो जर मार्केट बिकॉज ऑफ लॉंग बिल्टअपमुळे वरती असेल सो दॅट नॉट कम्स अंडर दी बुलिश कन्फर्मेशन. बट जर मार्केट शॉर्ट कव्हरिंगमुळे वरती येत असेल सो दॅट कम्स अंडर दी बुलिश कन्फर्मेशन. सो ह्याला आपण काय म्हणू शकतो की जेव्हा जेव्हा शॉर्ट आणि शॉर्ट कव्हरिंगचं सायकल असेल त्याला आपण म्हणू शकतो एक बेअरिश ट्रेड.
बेरिश सायकल. ओके, सो पहिली आपण कन्सेप्ट बघितली इंडिव्हिज्युअल की व्हॉट इज लॉंग अनवाइंडिंग, व्हॉट इज शॉर्ट कव्हरिंग. त्यानंतर आपण त्याला बघितलं डेली टाइम फ्रेमवरती, मल्टिपल टाइम फ्रेमवरती, की जर लॉंग अनवाइंडिंग सायकल असेल, जर मार्केट वरती चालतोय परत प्रॉफिट बुक करते, परत वरती चाललाय परत प्रॉफिट बुक करते, परत वरती चाललाय परत प्रॉफिट बुक करतोय, सो दॅट कम्स अंडर दी व्हॉट, अ बुलिश सायकल. ओके, आणि जर मार्केट खाली पडताना लेट्स सी प्राइस खाली येते परत कव्हर करते, परत खाली येते परत कव्हर करते, सो दॅट कम्स अंडर दी बेरिश सायकल, ज्याला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग सायकल. ओके, आता तुम्ही म्हणत असाल हे एवढं सगळं सांगण्यामागचं लॉजिक काय आहे, राईट? लॉजिक इज सिम्पल की आता जो आपण डेटा पॉइंट बघणार आहात ना, तो बेस्ड ऑन दॅट पर्टिक्युलर थिंग आहे. सो जो तुम्हाला हेल्प करेल की असा कोणता स्टॉक आहे जो ओव्हरऑल त्या दिवसामध्ये खूप पॉझिटिव्ह आहे, पर्टिक्युलर जसा जसा मोमेंटम देतोय मार्केट तसा तसा तो चेंज होत चाललाय, राईट? सो असा कोणता जो स्टॉक आहे जो ओव्हरऑल त्या मोमेंटम मध्ये आहे आणि त्या बेसवरती आपण ट्रेड्स बनवू शकतो का. ओके, सो ज्यांना कोणाला ही कन्सेप्ट एका टायमाला समजली असेल सो यू कॅन गो विथ द पुढे आपण जाऊ शकता. पण ज्यांना ही कन्सेप्ट नसेल समजली एकदा पुन्हा पाठी या, रिवाइज करा, त्यानंतरच पुढे जा. कारण जर ही कन्सेप्ट पुढे समजली नसेल ना, सो काय लॉजिक नाही समजणार जो मी पुढे टूल सांगतोय त्याचा. ओके, सो डिरेक्टली आपण येऊया टूलवरती. सो टूलवरती येण्यासाठी मी येतो क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती. ओके, सो जेव्हा तुम्ही क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती याल तर तुम्हाला काही ओव्हरऑल असा इंटरफेस बघायला मिळेल. ओके, सो जर मी टॉपला इथे बघायला गेलो तर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जे पण आपले मेजर इंडायसेस आहेत त्यांचा ओव्हरऑल तुम्हाला इथे एक बिल्टअप बघायला मिळेल, नरेशन बघायला मिळेल की तिन्ही इंडायसेस जे आहेत ते कसे मोमेंटम देत आहेत. की लेट्स सी जर निफ्टी मी बघितलं, फिन निफ्टी बघितलं, बँक निफ्टी बघितलं तर तिन्ही मला लॉंग मध्ये दिसत आहेत. सो दॅट कम्स अंडर दी अ बुलिश कन्फर्मेशन की कुठेतरी जो सेंटिमेंट आहे मार्केटचा कुठेतरी बुलिश आहे आपण समजू शकतो. सेकंड, जर तिन्ही जर मेजरली शॉर्ट मध्ये असतील सो दॅट कम्स अंडर दी बेरिश सेंटिमेंट की कुठेतरी जो आहे तो सेंटिमेंट बेरिश असू शकतो त्या पर्टिक्युलर इंडेक्सचा किंवा ओव्हरऑल मार्केटचा. जसं बँक निफ्टी बघा लॉंग आहे, सो कुठेतरी बँकिंग सेक्टर पॉझिटिव्ह आहेत. सो जर मला एखादी बुलिश ट्रेड बनवायची असेल तर बँकिंग सेक्टर मी एक ट्रेड बनवू शकतो कारण पॉझिटिव्ह बिल्टअप्स आहेत. निफ्टी कंपॅरेटिव्हली जास्त वीक नाही पण वीक आहे, 54 पॉईंटचा फॉल आहे, विच इज फाईन. ओके, फिन निफ्टी आहे अगेन. ओके, सो इंटरफेस वरती जर मी बघायला तर सिनॉप्सिस एक आहे, सिनॉप्सिस वरती आपण एक डिटेल व्हिडिओ बनवली आहे. सो एकदा जाऊन सिनॉप्सिस बघा, खूप ॲडव्हान्स कन्सेप्ट आपण कव्हर केला आहे, ट्रेड सेटअप पासून सगळं कव्हर केलं आहे. डेज हाय लो विजेट आपण कव्हर केला आहे. मेनली हा जो टूल आहे तो इंट्राडेसाठी युजफुल होतो, सो यू कॅन गो विथ द सेम ॲज वेल. ऑप्शन चेन वरती एक इंडिपेंडंट व्हिडिओ आहे, इंट्राडे मूव्हर्स वरती आहे, ओपन इंटरेस्ट आणि अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी, बऱ्याच कन्सेप्ट आहेत आपण कव्हर केले आहेत, मल्टिपल गोष्टी. सो आजचा जो टूल आहे आपला तो टूल आहे टॉप स्टॉक्स. ओके, टॉप स्टॉक्सचा टूल कसा आपल्याला वापरायचा आहे आणि कशा ट्रेड्स आपण बनवू शकतो तिकडे. ओके, सो आय विल गो विथ दी सर्च आयकन आणि इथे येऊन मी टॉप स्टॉक्स, इथे यू कॅन सी 1 2 3 4 5, पाचवाच ऑप्शन आहे टॉप स्टॉक्सचा. सो आय विल गो विथ दी टॉप स्टॉक्स. ओके, एक सिंपल इंटरफेस आहे, जास्त तुम्हाला इथे कन्फ्यूज होण्याची पण गोष्ट नाही आहे, एकदम सिंपल इंटरफेस आहे. जर तुम्ही इथे बघितलं तिकडे 4 आपल्याला गोष्टी मिळतात, 4 क्वाड्रंट्स आहेत. कोणते क्वाड्रंट्स आहेत? एक आहे ट्रेंडिंग अप, सेकंड जो आहे तो आहे मूव्ह विदाउट स्ट्रेंथ, त्यानंतर जो आहे हॉट सेल्स आहेत आणि त्यानंतर आहे बार्गेन हंटिंग. ओके, सो नावात कन्फ्यूज जास्त होऊ नका, हे त्याचे स्पेसिफिकली एक सिमिलर नेम्स आहेत. सो ट्रेंडिंग अप म्हणजे तुम्ही म्हणू शकतात की लॉंग बिल्टअप, जो आपण आता बघितलं की कोणते जे स्टॉक्स आहेत ते ओव्हरऑल लॉंग बिल्टअप मध्ये आहेत. त्यानंतर खाली येऊया, हॉट सेल्स जो आहे तो आहे तुम्हाला शॉर्ट बिल्टअप. ओके, की कोणते जे स्टॉक्स आहेत जे ओव्हरऑल फॉल मध्ये आहेत. त्यानंतर जो आहे तो आहे मूव्ह विदाउट स्ट्रेंथ, सो ह्याला आपण म्हणू शकतो शॉर्ट कव्हरिंग. आणि हे जे आहेत ते बार्गेन हंटिंग म्हणजे लॉंग अनवाइंडिंग. ओके, नाव लेट्स सी, जर मी इथे बघितलं ट्रेंडिंग अपचं आधी एक्झाम्पल घेऊया. ट्रेंडिंग अप मध्ये जर मी बघितलं तर ॲक्सिस बँक आहे, लॉरस लॅब्स आहे, भारत फोर्ज आहे, SBI आणि पिडिलाइट आहे, राईट. ॲक्सिस बँक मध्ये बघा तुम्हाला 2 बार्स दिसत आहेत, 1 आणि 2, राईट. आणि भारत फोर्ज मध्ये बघा तुम्हाला 5 बार्स दिसत आहेत, राईट. ह्याचा अर्थ काय की ॲक्सिस बँक इज कंपॅरेटिव्हली गुड, ॲक्सिस बँक खूप जास्त प्रमाणात मोमेंटम देते, पण भारत फोर्ज जो आहे ना तो कुठेतरी स्ट्रॉंग आहे मोमेंटमच्या बेसिसमध्ये. ओके, की तिकडे जो बुलिशनेस आहे तो थोडाफार स्ट्रॉंग आहे ॲज कम्पेअर दॅन दी ॲक्सिस बँक, त्यामुळे तिकडे तुम्हाला ते एक स्ट्रेंथ समजते.
की मार्केट वरती चाललंय पण त्याची स्ट्रेंथ काय आहे. सो इफ आय एम अ ट्रेडर, ॲक्सिस बँक तर माझ्या एक वॉचलिस्टमध्ये असेलच, पण भारत फोर्ज माझा पहिला प्रायोरिटी असेल. ओके, टू गो विथ दी अ बुलिश ट्रेड. ओके, सेम लॉजिक हॉट सेल्समध्ये काय दाखवते, मिड कॅप, अपोलो टायर, यूपीएल, निफ्टी आणि पेज, राईट. सो यू कॅन सी निफ्टी कंपॅरेटिव्हली आहे आणि मिड कॅप पण आहे. पण जर मी स्टॉक्समध्ये ट्रेड करत असेल तर युजली मी अपोलो टायरमध्ये पहिला माझी प्रायोरिटी देणार जर मला एखादी बेरिश ट्रेड पाहिजे. पण करंट जो सेंटिमेंट आहे मार्केटचा कुठेतरी पॉझिटिव्ह आहे. व्हाय? बिकॉज आपण बघितले 3 मेजर इंडायसिस मधले आपले 2 जे इंडायसिस आहेत ते कुठेतरी पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आय गो विथ दी बुलिश ट्रेड. मी एक नॉर्मली जर मी व्ह्यू बनवायचा असेल तर आय गो विथ द बुलिश ट्रेड. ओके, सेकंड जर मी कन्सेप्ट बघितला तर ह्याच्यात मला दिसतंय मूव्ह विदाउट स्ट्रेंथ. सो जास्त एकच स्टॉक दिसतोय मला. इथे 2 होते जसा स्टार्टिंगला जर तुम्ही बघितलं तर आय होप सो 2 होते. सो हे चेंज होतात लाईव्ह मार्केटमध्ये. सो मूव्ह विदाउट स्ट्रेंथ म्हणजे व्हॉट, अ शॉर्ट कव्हरिंग, राईट. सो शॉर्ट कव्हरिंगला एखादी स्कॅल्प तुम्ही म्हणू शकता की एखादी मोमेंटम बघायची असेल तर यू कॅन गो विथ द सेम. आणि बार्गेन हंटिंग. बार्गेन हंटिंग मीन्स व्हॉट, की कुठे प्रॉफिट बुकिंग होते. वोल्टास आहे, भारती एअरटेल आहे, टाटा स्टील, आयटीसी आणि एमआरएफ, राईट. कंपॅरेटिव्हली आयटीसी आणि भारती एअरटेलमध्ये थोडीफार स्ट्रॉंग स्ट्रेंथ आहे बार्गेन हंटिंगच्या नुसार, लॉंग अनवाइंडिंग नुसार. सो आय गो विथ द सेम. ओके, नाव आता मला ट्रेड्स कशा बनवायच्या त्याच्यात. ओके, सो बरेच लोक ह्याला बिल्टअप सोबत पण पेअर करतात. सो बिल्टअप सोबत तुम्ही पेअर करा चालेल, पण ह्याच्यात तुम्ही काय करू शकता, टेक्निकल चार्ट सोबत पेअर करा. लेट्स सी मी 9:20 ला मार्केटमध्ये एंट्री करतो किंवा 9:15 पासून आहे. सो इनिशियल 5 to 10 मिनिट्स असतील ना थोडं अवॉइड करा ट्रेड बनवणं, कारण मार्केटची व्हॉलॅटिलिटी जी असते ती खूप जास्त असते इनिशियल स्टेजला. सो अवॉइड दोज थिंग्स. 9:20 नंतर सपोज मी 9:30 ला आहे, 10:20 ला आहे, 10, 11, 12 मी कधी पण जेव्हा स्क्रीनवरती येतोय, ओके, तेव्हा मी टॉप स्टॉक्समध्ये येणार आणि चेक करणार. पहिला मी काय करणार, मी पहिला इथे येणार आणि चेक करणार की मार्केटचं सेंटिमेंट मला काय सांगते. तिन्ही इंडायसेसमध्ये मेजरली काय दिसतं, लॉंग बिल्टअप आहे, शॉर्ट बिल्टअप आहे. व्हॉट इज द थिंग, लाईक की जर मला दिसतं की लॉंग बिल्टअप आहे तिन्ही स्टॉक्स, तिन्ही इंडायसेसमध्ये, तर कुठेतरी सेंटिमेंट जो आहे तो मार्केटचा पॉझिटिव्ह आहे. सो मी येणार टॉप स्टॉक्समध्ये आणि पहिला माझं लक्ष जायला गेलं पाहिजे ट्रेंडिंग अपवरती. ओके, की ट्रेंडिंग अपमध्ये कोणते स्टॉक्स आहेत. सो लेट्स सी जर मला ॲक्सिस बँक मिळाला, सो मी काय करणार, मी ॲक्सिस बँकचा ना टेक्निकल चार्ट ओपन करणार. ओके, अँड आय वेट फॉर इट. सो लेट्स सी जर मी अनालाइजमध्ये आलो, ऑर्डर अँड ट्रेडमध्ये आलो, सो लगेच इथे क्विकली तुम्हाला चार्ट्स मिळतील. सो इथे सर्च करा ॲक्सिस बँक. ओके, सो लेट्स सी. ओके, ॲक्सिस बँक मी ते सर्च करणार, लगेच मला त्याचा टेक्निकल चार्ट ओपन होणार. सो जर मी टेक्निकल चार्ट इथे बघितला आणि मला दिसतोय की ओव्हरऑल हा जो स्टॉक आहे तो ट्रेंडिंग अपमध्ये आहे. सो व्हॉट आय डू, मला दिसते की जर मी हा डेली टाइम फ्रेम आहे ना, सो ह्याला मी करतो एक 5 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती. ओके, सो मोस्ट ऑफ द ट्रेडर्स आहेत ते 5 मिनिट्सच्या टाइममध्ये करतात. सो आय गो विथ दी 5 मिनिट. सो मला काय दिसतंय, ॲक्सिस बँक जो ट्रेंडिंग अपमध्ये आहे आणि करंटली जो रेजिस्टन्स लेवल आहे तो समवेअर अराउंड इथे आहे. सो मी काय करणार, हा एक रेजिस्टन्स मार्क करणार आणि आय मार्क दिस सपोर्ट. जसा हा रेजिस्टन्सने ब्रेकआउट दिलं, आय गो विथ द बुलिश ट्रेड. मी तिकडे एखादा जाऊन कॉल ऑप्शन बाय करणार. ओके, सो इथे इंडिकेटर इथे आपण एक चार्ट बघूया, ट्रेंड लाईन ड्रॉ करता येते का. ओके, सो लेट्स सी. जर मी इथे हा जो रेजिस्टन्स आहे तिथे मार्क केला. ओके, सो व्हॉट आय डू, मी वेट करणार की हा ब्रेकआउट देतोय का इथे ह्या लेवलवरती. ओके, सो जर ह्याने इथे मला ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी दिली, सो आय गो विथ दी अ कॉल बाय. मी इकडे जाऊन एखादी कॉल इनिशिएट करू शकतो, एक बुलिश ट्रेड तिकडे बनवू शकतो. ओके, सेम लॉजिक जर मी टॉप स्टॉकवरती आलो, ओके, आणि जर मला दिसतं की एखादा सेलचा ट्रेड मला बनवायचा असेल तर यूपीएल मला कुठेतरी दिसते स्टॉक्समध्ये, किंवा जेएसडब्ल्यू स्टील आपण घेऊया. जेएसडब्ल्यू स्टीलची स्ट्रेंथ थोडीफार जास्त आहे. सो मी क्विकली येणार अनालाइजमध्ये आणि इकडे सर्च करणार जेएसडब्ल्यू स्टील. सो लेट्स सी, मी इथे जेएसडब्ल्यू स्टील करतो. ओके, आणि याला मिनिमाइज करतो. ओके, जेएसडब्ल्यू स्टीलचा अगेन ह्याला मी 5 मिनिटमध्ये ठेवतो. स्टॉक्सला जनरली आय गो विथ दी 5 मिनिट, कारण 1 मिनिटमध्ये कधी कधी लिक्विडिटीचा इश्यू होतो. सो यू कॅन सी जेएसडब्ल्यूचा करंटली जो सपोर्ट लेवल आहे, करंटली हा लेवल आहे. ओके, सो इफ आय सी जर हा लेवल एखादा ब्रेक झाला तर एखादी एक मोमेंटम आपल्याला जी आहे ती मिळू शकते, किंवा एखाद्या आपण ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो या लेवलवरती, राईट.
टिल दोज थिंग, राईट. सो डिफरंट पॅरामीटर्स आहेत आपल्याकडे. सो ब्रेकआउट जर झाला तिकडे जाऊन तुम्ही कॉल बाय करा आणि जर एखादा ब्रेकडाऊन तिकडे जाऊन एखादा पुट बाय करू शकता, राईट. सो इट्स नॉट अ सजेशन, मी हे सजेस्ट नाही करत तुम्हाला की डिरेक्टली जाऊन त्या लेवलवरती बाय करा, पण आय टोल्ड यू दॅट की कशा ज्या आहेत त्या ट्रेड्स आपण बनवू शकतो हा डेटा पॉईंट बघून. ओके, सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो इनिशियल स्टेजला व्हॉट आय सजेस्ट यू, जेव्हा मी नवीन होतो क्वांट्सॅपमध्ये इनफॅक्ट काही वर्ष आधी, सो इनिशियल स्टेजला मी काय करतो की मला एखादी कन्सेप्ट समजली ना, आता सपोज जर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल, सो तुम्ही काय करा, ट्रेडिंगवरती या. ओके, ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती या. ओके, ऑप्शन्स आर्किटेक्ट जो हा टूल आहे ना, हा जनरली आपण पेपर ट्रेडिंगसाठी यूज करतो. ओके, की लेट्स सी जर तुम्हाला एखादी पेपर ट्रेड्स बनवायच्या असतील आणि एखाद्या तुम्हाला ट्रेड्स चेक करायचे असतील, माझ्या ट्रेड्स किती बरोबर चाललेत, किती रॉंग चालले आहेत, सो यू कॅन गो विथ द सेम. सो लेट्स सी जर मला एखाद्या JSW स्टीलमध्ये मला एखादी ट्रेड बनवायची, बेरिश ट्रेड बनवायची असेल, सो व्हॉट आय डू, मी JSW स्टील सिलेक्ट केलंय, एक्सपायरी सिलेक्ट केलंय, मी अँटिसिपेट करतो बेरिश मोमेंटम, सो आय गो विथ द बेरिश. ओके, मला लॉंग पुट बाय करायचं आहे, पुट बाय करायचं आहे, त्याला आपण जनरली लॉंग पुटच म्हणतो, सो आय सिलेक्ट द लॉंग पुट. ओके, सो यू कॅन सी त्याचा पे ऑफ माझा इथे मिळेल मला, आणि सोबत ओव्हरऑल जो आहे तो कोणता पुट मला बाय करायचा, जनरली ट्राय टू गो विथ द ATM स्ट्राईक्स. सो मी ATM इथे सिलेक्ट केला, ऑटोमॅटिकली त्याने ATM इथे घेतले. 923 इज द करंट मार्केट प्राइस, 920चा ह्याने पुट ऑप्शन बाय केला. सो त्याचं पे ऑफ तुम्हाला इथे मिळून जाईल की लेट्स सी जर मार्केट आजच्या दिवसात जर मार्केट खाली पडला, 920 सपोज मार्केट गेला 9-10 पर्यंत, ठीक आहे. सो यू कॅन सी PNL ऑन 19 जून, आजच्या तारखेला जर मार्केट गेला 910 पर्यंत, म्हणजे 10 पॉईंट जरी खाली पडला, 10-14 पॉईंट, सो 4126चा कुठेतरी प्रॉफिट मला बघायला मिळतो. एक्सपायरी पर्यंत गेला तर आपण एक्सपायरीला होल्ड नाही करणार, कारण हा आपला इंट्राडे टूल आहे. सो आय गो विथ द इंट्राडे. तोच जर मार्केट सपोज जर 905 किंवा 900ला आपण घेऊया, इथे 900ला जर गेला तर यू कॅन सी 8357चा प्रॉफिट आपल्याला बघायला मिळेल, राईट. सो ओव्हरऑल तुम्ही पे ऑफ पण इथे बघू शकता की किती पे ऑफ माझा होऊ शकतो, राईट. सो दॅट इज द थिंग. सो लेट्स फॉर एन एक्झाम्पल, जर तुम्हाला ह्या गोष्टी इथे सेव्ह करायच्या असेल, जर मला एखादी पोझिशन माझी सेव्ह करायची असेल, सो व्हॉट आय विल गो, मी इथे बघा ऑप्शन आहे सेव्हचा, सो इकडे जाऊन मी सेव्ह पोझिशनवरती क्लिक करणार. ओके, सो जेव्हा मी सेव्ह पोझिशनवरती क्लिक करणार तर माझ्या ज्या पण ट्रेड्स आहेत ना त्या ओव्हरऑल तुम्हाला इथे बघायला मिळते. ज्या पण ट्रेड्स आपण करतो ना त्याचा ओव्हरऑल जो पण तुमच्या स्ट्रॅटेजीज आहेत किंवा ज्या पण गोष्टी आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. जसं आता आपण JSW स्टीलचा लॉंग पुट बाय केला, सो त्याचा जो लाईव्ह MTM असेल तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, सो लेट्स फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला एखादी ट्रेड जी आहे ती मिळाली की खूप चांगले ट्रेड्स आहेत आणि इथे मला ट्रेड विच इज फाईन, आय गो विथ द एक्झिट, मला इथे एक्झिट करायचं असेल तर व्हॉट आय डू, मी ते 3 डॉटवर क्लिक करणार आणि इथे मला क्लोज ट्रेडचा ऑप्शन मिळतो. सो आय क्लिक ऑन अ क्लोज ट्रेड. सो जेव्हा मी इथून क्लोज ट्रेड करतो तेव्हा माझ्या क्लोज ट्रेडवरती येणार. सो ओव्हरऑल तुमच्या ज्या पण क्लोज ट्रेड्स आहेत ना, ओव्हरऑल तुमचा जो पण पे ऑफ आहे तो सगळा तुम्हाला PNL आहे तर तुमचा ओव्हरऑल तुम्हाला इथे बघायला मिळेल, राईट. सो तुम्ही हे मॅक्झिमम अनालाइज पण करू शकता, तर त्यामुळे तुमचा समजेल की किती ज्या ट्रेड्स आहेत माझ्या त्या ओव्हरऑल पॉझिटिव्ह आहेत आणि नेगेटिव्ह चाललेत. सो नेट जर तुमच्या ट्रेड्स ज्या आहेत हा डेटा पॉईंट बघून पॉझिटिव्ह जात असतील, सो यू कॅन गो विथ द 1 लॉट, 2 लॉट, 3 लॉट, 4 लॉट, असं करत करत तुम्ही तिकडे कॅपॅसिटी वाढवा आणि त्या बेसवरती तुम्ही ट्रेड्स बनवू शकता. ओके, सो आजचा टॉपिक एवढाच होता की ओव्हरऑल टॉप स्टॉक्स बघून कशा ट्रेड्स बनवू शकतो. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. जर तुम्हाला कोणती नवीन कन्सेप्ट पाहिजे किंवा नवीन डेटा पॉईंटवरती पाहिजे, सो यू कॅन टेल अस ऑन अ कमेंट सेक्शन. आपण ते ट्राय करू नक्की बनवायचं. आणि सबस्क्राईब करून जायला विसरू नका, कारण आपण डेली नवीन व्हिडिओज अपलोड करतच असतो. सो त्याचा पण अपडेट तुम्हाला मिळत जाईल. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर अ टाइम. बाय.